नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। नांदेड सांगवी येथील क्युरिओसिटी स्कूल व उज्ज्वल अकॅडमीमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा। नांदेड सांगवी येथील क्युरिओसिटी स्कूल व उज्ज्वल अकॅडमीमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला। या प्रसंगी सर्वप्रथम महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध विषय शिकविले। त्यामध्ये क्युरिओसिटीचे विद्यार्थी अपूर्वा, स्पर्शिका, दक्ष, आरवी, काव्या व उज्ज्वल अकॅडमीचे विद्यार्थी दीक्षा, अनुष्का, समीक्षा, स्नेहा, श्रद्धा व प्रतीक्षा अशा बऱ्याच विद्यार्थ्यांनी खूप उत्तम प्रकारे शिकविले। यानंतर स्वयंशासन दिनानिमित्त एक दिवस कसा वाटला यावर प्रत्येक विद्यार्थ्याचे मनोगत घेतले गेले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात क्युरिओसिटी स्कूल व उज्ज्वल अकॅडमीचे संचालक प्राध्यापक माधव खिल्लारे म्हणाले की आज आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करत असताना आज ज्यांचा जन्मदिवस आहे असे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक सामान्य शिक्षक पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत प्रवास करणारे व्यक्ती म्हणजे माझा वाढदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करा। यातून आपल्या जीवनात शिक्षकांचे महत्त्व काय आहे ते या निमित्ताने समजते। यावेळी बोलताना ते म्हणाले की शिक्षक दिन म्हणून खरे तर महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी साजरा केला पाहिजे, कारण खरेच शिक्षक ते आहेत। हजारो वर्षे ज्या स्त्री जातीला शिक्षणाचा अधिकार नसून फक्त चूल आणि मूल एवढेच अधिकार होते, त्या स्त्रीला या दाम्पत्यांनी शिक्षणाचा अधिकार देण्यासाठी काय हलापेष्टा शोषिल्या ते आपण सर्वजण वाचत आहोत, असे ते म्हणाले। या कार्यक्रमानिमित्त सौ आशा खिलारे व मुख्याध्यापिका अनुराधा काळे यांनी शिक्षक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या व सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकासाठी पेन व पुष्पगुच्छ देऊन आशीर्वाद घेतला। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उज्ज्वल अकॅडमी व क्युरिओसिटीचे शिक्षक जयस्वाल सर, उपरे सर, अंजली मिस, संजना मिस, सोनिया मिस, गाढे मिस व चौने मावशी यांनी परिश्रम घेतले। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी नांदेड शहर प्रतिनिधी माधव खिल्लारे।